काय समस्या आहे नेमकी तुम्ही आता या आईला झोळीतनं आणलंय? झोळीतून म्हणजे आम्हाला अशीच अडचण आहे. तर आम्हाला पेशंट म्हणजे डिलिव्हरी सरपडवस किंवा काहीतरी झाला तर आम्हाला असेच डोळे करून आणि रात्रीचे पण यावं लागत आहे आणि दिवसा पण पाणी असलं तरी कमरे एवढाला 3 फूट पाणी उतरून यावं लागत आहे. अशी आमची अडचण आहे. काही वर्षा पहिले तहसीलदारांनी इथं जो ब्रिजचा प्रस्ताव दिला होता त्या ब्रिजचं काय झालंय? तहसील साहेबांनी बोललं होता का आम्ही तुम्हाला तात्वाळमध्ये ब्रिज बांधून देतो. त्यांनी बांधून नाही दिले. नंतर आपला कलेक्टर साहेब पण खैरवाड्याची भेट घेतली. ते म्हणून आम्ही शासन तुमच्या दारी आलो म्हणून काहीतरी तुम्हाला रस्ता देतो आणि तुम्हाला जाण्या येण्यासाठी रस्ता पण बनवतो. तर ते पण येऊन 2 वर्ष झाले अजून काय रस्त्याचं काय हेच नाही. आता नेमकं आता असं आहे का तुम्ही आता हे किती किलोमीटर पाहिजे आता आणि किती ओळ लागतात तुम्हाला रस्त्यात? आम्हाला 3 वडं लागतं. 3 वडं उतरून आम्ही 3 किलोमीटर चालून चिंचल्याजवळ येतो. तेव्हा आम्हाला गाड्याची सोय आहे. तिथून इगतपूरला घोटीला दवाखान्यात जावं लागत. तुमची मागणी काय आहे? मागणी आमची अशी आहे का आम्हाला रस्ता पाहिजे बुवा आम्हाला जाण्या येण्यासाठी. कारण डिलिव्हरी पेशंट अजून सरपडावस पेशंट असे काहीतरी अजून आजार बरंच निघलं नाही का आपले लकवा जातो अटॅक येतो. जे पेशंट आम्हाला वाचवता नाही येतात. आणि मग तुम्हाला एवढ्या रात्री बेरात्री किंवा अशा जंगलात नाही यावं लागतं तुम्हाला भेव नाही वाटत का? भेव मग आता भेव आम्हाला वाटतो पण मग आता बॅटऱ्या आणि अशी गावची लोक 2-4 सोबत घेऊन यावं लागत डोळी बांधून वाशाला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.